बाई पायाचे तुकडे पडले माझे, वाट बघू बघू. हाय का फुलात आहे आता? हा, गावामध्ये काय बी झालं तरी संशय आपल्याच घरावर घेतो या जामकर. काय करायचं आता? ही लाली तर गेलीये तिच्या वाटेनं, नसता आपल्या जीवाला घोर लावून ठेवलाय काय. हा, तरी म्हणत होते फुलात आहे का नको तिच्याशी एवढं चांगलं वागू, डोक्यावर मिरा वाटेल आता घे. रंजे असं नका बोलू. हे बघ, आपली लाली कुठल्या संकटात आहे आपल्याला काय माहित आहे का? संकटात बिंकट. आले 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 बाई, देवाच पावला म्हणायचा. हो, आम्हाला वाटलं आता काही जामकर सोडतो का नाही तुम्हाला. अहो अहो सांगा की, तुम्हाला त्यानं मारले बिरले तर नाही ना? ए, त्याची हिंमत आहे का माझ्या अंगाला हात लावायची? अरे भल्या भल्यानं लोळवलंय मी. तर आलाय मोठा. आता पावतर एक कुस्ती तरी जिंकलीस का? हा, आणि बाता मारतोय मोठमोठ्या. तुला काय माहिती? अगं काय उगाच नाव आहे का माझं आणि दहशत गावामध्ये? गोपाळ, ए यार गोपाळ, इथं काय थांबलाय तू? ए, गोपाळ काय डोंगरावर उभा आहे का? एवढं काय झालं बोंबलायला? का तुमच्या ब्लाऊजची डिलिव्हरी मिळाली नाही म्हणून पळत आला तुम्ही? गप्पे, आपल्याला म्हणतात ती. काय आप्पा, आमचे काय तुमच्या दोन दोन आमचे काय लग्न झालेत का आप्पा? आम्हाला कशाला लागतंय जम्पर? आप्पा नाही झाली आणि पोरगी बी सापडा ना. तुम्ही द्या की एखादी शोधून पोरगी. ए, मला काय तेवढीच काम आहेत का? मी मस्त बघेन, पण त्या पोरीन पसंत करायला पाहिजे ना तुम्हाला माकडांना. अहो काय आप्पा, तुम्ही काय आमच्या जितेची काय इज्जत काढता वय? हा, आणि नाही एवढा ती असा चांगला दिसायला, माझ्यावनी नाही ती राजभंडा, पण एवढा बी वाईट नाही ती. होय ना? अरे थोबाड बघा आरशात, तोंडाची माशी उठना आणि म्हणे पोरगी बघा. इथं कशाला आलाय ते सांगा आधी. गोपाळ, तू चल बरं दुकानावर. अरे ते मालक आलाय बाबा. ते नाटकाचं मंडपाचं सामान काय आत ठेवायचं, बाहेर काढायचं, काय म्हणते काय कळा ना. तू चल बाबा, हा, चल. चल. हे सगळं सामान तर गोडाऊनमध्ये, आणि मी लालीला गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलंय. मालक जर आत गेला तर माझी वाट लागेल. ए, चावी दे, चावी दे, चावी दे. नाही नाही, मी पण येतो, चला. अरे हा, अरे ते सामान ठेवायचे गोडवानात. तू गोपाळ येतो म्हणून थांबली. काय शंकर शेठ, आता काय दुकान भाड्याने घेतलंय आणि बंद ठेवून गावभर फिरताय. कसा व्हायचा धंदा बरं? अहो नाही, ते जरा घरी काम होतं म्हणून. बोला की, काय काम काढलं? ही काय, ही सामान ठेवायचं होतं आपलं गोडवानात. वा वा, काय येड्यात काढता काय? हा, घ्यायचं म्हणलं ना आता म्हणता वय ठेवायचं. ए जिप्र्या, तुझ्या कानाची केस काप एकदा, म्हणजे तुला ऐकायला येईल. अरे ठेवायचं होतं म्हणलं मी. लगेच ठेवायचं आहे का? होय, इथपर्यंत आणलंय म्हणजे लगेच ठेवतो, म्हणजे तुम्ही पण मोकळा आणि मी पण मोकळा. हा, मग एक काम करा, इथंच ठेवा, मी घेतो आतमध्ये. कशाला? अरे ती शंकर शेठचं सामान आहे की ती ठेवतेस त्याचं. याचं काय दुकान भाड्याने घेतलं, मग काय सगळीच काम करायची काय याची? हा बरोबर आहे, आमच्या काळात असं नव्हतं लागा. ए, अरे तुझा काळच सुजून बघा आता. आणि मी कुठं त्यांना म्हणले ठेव म्हणून, माझं मी ठेवतो की. अहो शंकर शेठ, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? तुम्ही इथपर्यंत आला हीच लई मोठी गोष्ट आहे. राहू ते सामान, मी घेतो आतमध्ये. नाही नाही, ती माझं सामान आहे, मीच ठेवतो. नाही तर ही गावातली रिकाम टेकडी मारायला मोकळीच आहेत की देव माणसाला कामाला लावलं म्हणून. अहो कोण काय बोलत नाही, ही सगळे आपलेच मित्र आहेत, कोण कशाला काय बोलते. राहू दे, मी घेतो आतमध्ये सामान. नको, ठेवतो मी. तुम्ही उघडा, उघडा दरवाजा. हा गोपाळ, अरे करू दे की त्याला तेच त्याचं काम, आणि तूच तुझं काम कर. आम्ही आमचं काम करतो. ए, तुला तुझं काम नाही का? चल. आहे की गिऱ्हाईक बसलं. आलोच मी, सामान ठेव. ऐका की, मी काय म्हणतोय, जडले मी करतो मदत. मी 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 ठेवतो की नंतर. अहो राहू द्या, आता तुमची कमालच झाली. आता हितवर आणली, खाली न्यायला किती वेळ लागतोय? नेतोच की.
आले थांबा. का हो काय झालं? हे खरंच सामान खाली नेता येईल ना तुम्हाला? नाही तर मी घेऊन जातो. अहो आता इतक्या दिवसाची सवय आहे, जमल, तुम्ही नका काळजी करू. अहो नाही केली असती मदत. अहो ठेवतो मी, असं का करताय? हॅलो, काय? कसा पडला? आता कुठं आहे? बरं बरं, मी आलोच. गोपाळ शेठ, आमच्या पोराचा ॲक्सिडेंट झालाय. ती बाईकवरनं खाली पडले, लय लागले त्याला. मी जाऊन येतो. होय होय, मी ठेवतो खाली. तुम्ही जावा जावा, लवकर जावा. अहो ते उंदरं झाल्यात लय खाली, दुकानात बी झाल्यात, कापड कुरताडतात, ताप दिलाय, पेस्ट कंट्रोल करायला लागेल. अहो तुम्ही इथे काय थांबलाय? जावा तिकडं, पोराचं रक्त वाया जाईल. दवाखान्यात घेऊन जा लवकर. हो हो. गोपाळ, ए गोपाळ, गोपाळ, कुठे बाबा? आतमध्ये गोपाळ, आहे. ए. अरे कुठं गेला बाबा? आतमध्ये आहे का? बघ रे, गोपाळ, गोपाळ, बरं, आतमध्ये बघ. आतमध्ये आहे का बघा, गोपाळ. अरे इथं आहे बाई तू. काय रे, काय झालं? सगळे आज गटूनच आलाय. काय झालंय? काय विषय? चला बाहेर बसून बोलू आपण. चला बाहेर. ए थांब थांब थांब, आवाज आला ना कसला तरी? आवाज आला. हा आवाज आलाय, उंदर झालं दुकानामध्ये, त्याचाच आवाज. अरे मगाच्या पासून डोकं पांजळलंय माझं, त्या उंदरांनी सोळो खिपोळो करून सोडले. काय ती सोड करायला तर काही गावलंच नाही. चला बाहेर बसून बोलू आपण. अरे बोलणं काय कवा बी होत राहील. आधी त्या उंदराला हुडकू आणि बाहेर हाकलू, नाही तर दुकानातल्या सामानाची सगळी वाट लावल. ए चला रे, फिल्डिंग लावा. फिल्डिंग मग मी स्लीपर ये. आणि आता डोंगरात कसं आपण ससं पकडतो तसं उंदर पकडून दाखवतो का नाही बघा. दमानं जरा, नाही तर उंदीर म्हणून तुम्हालाच घाल त्याला उंदराच्या पिंजऱ्यात. ये गोपाळ तू साईडला इकडे आम्हाला शोधू दे, कुठे उंदीर बघू दे जरा.